हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण जय हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण जय हरे जय राम कृष्ण जय हरे जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूपातालोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बळवा तो हा माधव बळवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बळवा तो हा माधव बळवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी सर्व सुखाचे आगर बापर देवी तो हा विठ्ठल बळवा तो हा माधव बळवा सर्व सुखाचे आगर बापर देवी तो हा विठ्ठल बळवा तो हा माधव बळवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय उलटी कोण नाथाच्या घरची उलटी कोण नाथाच्या घरची उलटी कोण नाथाच्या घरची उलटी कोण पाण्याशी मोठी लागले तहान पाण्याशी मोठी लागली तहान नाथाच्या घरची उलटी कोण 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 नाथाच्या घरची उलटीच कोण नाथाच्या घरचे उलटीच कोण नाथाच्या घरची उलटीच कोण आत घागर बाहेर पाणी आत घागर बाहेर पाणी आत घागर बाहेर पाणी आत घागर बाहेर पाणी पाण्याशी पाणी गेले मिळोनी पाण्याशी पाणी
खोन नाथाच्या घरची उलटी खोन पाण्याशी मोठी लागली तहान नाथाच्या घरची उलटीच होन नाथाच्या घरची उलटीच होन नाथाच्या घरची उलटीच होन पाण्यास मोठी लागली तहान आजी म्या एक नवल देखिले 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 वळचणीचे पाणी आढ्यासी गेले वळचणीचे पाणी आढ्यासी गेले वळचणीचे पाणी आढ्यासी गेले नाथाच्या घरची उलटी खोन नाथाच्या घरची उलटी खोन पाण्याशी मोठी लागली तहान नाथाच्या घरचे उलटी खोन नाथाच्या घरचे उलटीच खोन नाथाच्या घरचे उलटी खोन पाण्याला मोठी लागली तहान शेतकऱ्याने शेत पेरिले शेतकऱ्याने शेत पेरिले शेतकऱ्याने शेत पेरिले शेतकऱ्याने शेत पेरिले राखणदारासी तेने गिळिले राखणदारासी त्याने गिळले राखणदारासी तेने गिळले नाथाच्या घरची उलटी खोन नाथाच्या घरची उलटी खोन पाण्याशी मोठी लागली तहान नाथाच्या घरची उलटी खोन नाथाच्या घरची उलटीच खोन नाथाच्या घरची उलटी खोन पाण्याला मोठी लागली तहान हंडी खादली भात टाकिला हंडी खादली भात टाकिला हंडी खादली भात टाकिला हंडी टाकली भात टाकिला बकऱ्या पुढे देव कापिला बकऱ्या पुढे देव कापिला बकऱ्या पुढे देव कापिला नाथाच्या घरची उलटी खोन नाथाच्या घरची उलटी खोन पाण्याशी मोठी लागली तहान नाथाच्या घरचे उलटीच खोन नाथाच्या घरचे उलटीच खोन नाथाच्या घरचे उलटी खोन पाण्याला मोठी लागली तहान एका जनार्दनी मार्ग हा उलटा एका जनार्दन मार्ग हा उलटा एका जनार्दनी मार्ग हा उलटा एका जनार्दनी मार्ग
नाथाच्या घरची उलटी नाथाच्या घरची उलटीच खून नाथाच्या घरची लागली तहान नाथाच्या घरची उलटीच खून नाथाच्या घरची उलटीच खून नाथाच्या घरची उलटीच खून पाण्याला पोटी लागली तहान विठोबार कुमार 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठला विठ्ठला नाथाच्या घरची उलटी खून पाण्याची मोठी लागली तहान आत घागर बाहेर पाणी पाण्याशी पाणी गेले मिळोनी नाथाच्या घरची उलटी खून पाण्याशी मोठी लागली तहान आजी एक नवल देखिले वळचणीचे पाणी आड्यासी गेले नाथाच्या घरची उलटी खून पाण्याशी मोठी लागली तहान शेतकऱ्याने शेत पेरिले राखणदाराशी तेने गिळिले नाथाच्या घरची उलटी खून पाण्याशी मोठी लागली तहान हंडी खादली भात टाकिला बकऱ्या पुढे देव कापिला नाथाच्या घरची उलटी खून पाण्याशी मोठी लागली तहान एका जनार्दनी मार्ग हा उलटा जो जाणे तो गुरुचा बेटा नाथाच्या घरची उलटी खून पाण्याशी मोठी लागली तहान विठ्ठला विठ्ठला आला
तुकाराम बालकृष्ण भगवान की जय पवन सुत हनुमान की जय भला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी अद्यत्रे जननी देवाचिया नाथाच्या घरची उलटी खोन पाण्यासी मोठी लागली तहान असू दे बसा स्तोत प्राप्त प्रसंगी या अखंड हरिनाम सप्ताहाच्या तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याच्या माध्यमातून चालू असलेला हा भगवान परमात्म्याचा उत्सव आणि या माध्यमातून साधू संतांच्या पायावरती भगवान मारुतीरायाच्या चरण कमलावरती ही वाङ्मयीनी सेवा समर्पित करण्यासाठी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत भगवान परमात्म्याचे अत्यंत आवडते भक्त संत श्रेष्ठ श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा थोडा आवाज कमी करा थोडा अजून विठला 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 सभा सकळ साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण नाम रूपी अनुसंधान सर्व माता भगिनी श्रोतृवर्ग अधिकार संपन्न टाळकरी वृंद गायक वादक सर्व गुणवान मंडळी परमार्थातली जाणकार मंडळी आणि महाराज मंडळी सर्वांच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो आणि वाह्यात व्यर्थ अनरथ खोट कर्णापाटव दोषानं युक्त असलेलं भ्रम प्रमाद विपरीपसा निर्माण करणारं चुकवणारं भागवणारं शक्यतो बोलणार नाही परंतु मानवी बुद्धी असते आणि मानवी बुद्धीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष असतात मी माणूस आहे संत नाही त्यामुळं माझं या अभंगावरचं बोलणं यथार्थच आहे असा माझा दावा नाही आत्मप्रोढी नाही असा अहंकार नाही जे श्री गुरुच्या कृपा प्रसादानं मला 12 वर्षामध्ये प्राप्त झालेले ते आळंदी निवासी गुरुजी पंढरपूर निवासी दुंडा महाराज कंधारकर यांच्या कृपा आशीर्वादानं जे प्राप्त झालेले त्याच्यातला काही भाग माझ्या मुखरूपी चुलीवरती झालेल्या बाजरीच्या कन्या तुमच्या कर्णरूपी ताटामध्ये वाढतो त्या तुम्ही गोड करून घ्याल अशी अभ्यर्थना प्रार्थना अर्जदस्त विनंती करतो आणि पदापदाचं चिंतन करतो विठ्ठल विठ्ठल श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा चालू आहे आमचे हरिभक्ती परायण भागवताचार्य मुक्तिराम महाराज या ठिकाणी कथेचं तुम्हाला श्रवण घडवत आहेत आणि त्या कथेमध्ये तुम्ही मंत्रमुग्ध झालेला आहात आणि त्यामध्ये ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं सप्ताह कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देणगीदार गावातली कारभारी मंडळी
ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असलेल्या मंडळींच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं, अबालवृद्ध माता भगिनींच्या वतीनं, सर्व देणगीदाराच्या वतीनं, त्याच पद्धतीनं भोजन घालणाराच्या, पंक्ती घालणाराच्या वतीनं, सेवा करणाराच्या वतीनं, सगळ्या जणांच्या वतीनं आमचे परमस्नेही हरिभक्ती परायण टेलर सुंदरराव मांडे यांनी माझ्याकडे ही सेवा सुपूर्द केलेली आहे. आणि तुमच्या ठिकाणी मांडे महाराजांनी मांडी घालायसाठी मला या ठिकाणी बोलवलेलं आहे. आता मी मांडी घालण्याच्या ऐवजी तुम्हीच मांडी घातलेली आहे. आता मांडी रठवून हाणायच्यात आपल्याला, कारण ज्ञानेश्वर महाराजाच्या पाठीवरती मुक्ताबाईनं मांडे भाजलेले आहेत. आता हे मांडे आहेत ऐकाने, आणि त्या पद्धतीनं तुम्हाला त्यांनी मांड्याचं भोजन घालण्याचं काम त्यांच्या वतीनं झालेलं आहे. असो, बारकाव्यानं सुंदर तऱ्हेचे कथा आणि कीर्तन घेतलेली आहेत की एका लाईनीनं, एका माळेमध्ये जसे मणी ओवायचे असतात, ते लहान मोठे नसतात महाराज, लहान मोठे असतात ते, माळ नसते ती महाराज. हो, माळावरचे दगड असते. माळ ओवायची म्हणलं की सगळे मणी सारखे पाहिजेत. तसं कीर्तनामध्ये सगळे मणी सारखे आहेत महाराज. आणि असं क्वचित ठिकाणी घडतं की एका माळेतले मणी सारखे यावेत, म्हणून सारखे असले की आपण व्यवहारात म्हणतो अरे हेव काय तेव काय, एकाच माळ्याचे मणी. तसं कालचं कीर्तन काय, परवाचं कीर्तन काय, हो उद्याचं कीर्तन काय, हे सगळे एकाच माळ्याचे मणी. आता याच्यात कुणी एखादा गुरुमणी असू शकतो महाराज, पण त्याच्यातला बारीक कातलेला मीच एवढा लहान मणी आहे तेवढा आपला. आणि पुन्हा विशेष पुन्हा असं आहे की माझं नाव महादेव असल्यामुळे महादेवाच्या पिंडीवर सतत पाण्याची गळती लागते महाराज, म्हणून वरून गळती चालू आहे महादेवाच्या पिंडीवर छानपैकी. कारण त्याच्याशिवाय महादेव शांत होत नाही. म्हणून आपल्या कीर्तनाचं खऱ्या अर्थानं पाहिलं तर कौतुक करण्याकरता पाऊस आला असं म्हणायला हरकत नाही. आणि कारण पाऊस कौतुक करतो महाराज. कृष्ण भगवान परमात्मा अवताराला आले त्यावेळेस पाऊस कौतुक करायला आला होता. मंद मंद मेघ गर्जना करीती, मंद मंद मेघानं गर्जना केली होती भगवान कृष्ण परमात्मा आल्यानंतर. तसं तुमच्या सप्ताहाला सगळ्याला यावं वाटलं, त्याच्यामुळे पाऊसही बिचारा आला, म्हणून त्याला नाराज करू नका. आणि याच्यातून खऱ्या अर्थानं पाहिलं तर जे आवश्यक असलेले श्रोते त्या पावसानं निवाडा केला महाराज. ज्यांनी मस्त जेवण हाणलेले ते घरीच आहेत, गर्मीला पडलेत महाराज. मग पाऊस पडो, थंडी वाजो, नाही तर नाही वाजो, पण एकनिष्ठ जेवढे आहेत तेवढे आलेत महाराज. मग पडत्या पावसातही कथा कीर्तन ऐकणारे हे एकनिष्ठ आहेत आणि हे भगवंताला आवडणारे श्रोते आहेत महाराज. भगवंताला आवडणारे श्रोते. त्याच्यामुळं हे निवडून माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी, म्हणून हे निवडलेले पडत्या पावसातही महाराज माणसं परमार्थामध्येच निमित्त करतात, संसारामध्ये निमित्त करीत नाही. एवढ्या पावसामध्ये बी जर समजा शेतात गाईला वैरण टाकायची असेल, म्हशीला जर समजा पाणी पाजायचं असेल, किंवा शेतामध्ये जर समजा ऊसाला पाणी द्यायचं असेल, तर एवढ्या पावसाला भेटेत का लोक? नाहीत भेट. अहो एवढ्या पावसाला तर भेट नाहीतच महाराज. पण पाठीमागच्या 8 दिवसापूर्वी
दारे धरायला गेल्यानंतर शेतात साप चावून माणूस मेलेला असतो, तरी बी शेजारचा ढिला पडत नाही, संध्याकाळच्याला दारे धरायला जातोच. संसारामध्ये कशालाच भेद नाहीत बायको सोडून. पण परमार्थाला माणसं फार भीतात महाराज. कस काय रात्री कीर्तनाला नव्हते? नाही हो, पावसाची झिमझिम गारवा, जेवण केलं पडलो आणि डोळाच लागला. ज्ञानोबरायांनी सांगितलं महाराज, सायास करीशी प्रपंची दिननिशी आणि हरीशी न भजशी कवन्या गुणे. पाऊस येत राहील महाराज, पण पुन्हा हे केलेलं कीर्तन पुन्हा डबल नाही. तुमच्या जन्मातला वापसा गेला वापसा. जर कोणी ऐकणारे नसतील तर हो, कारण घटना एकदाच होत असते. देववाणी संतवाणी एकदाच असते. गेलेला टाइम पुन्हा परत नाहीये. हो, झोप तर कधी बी होईल कुठल्याही गोष्टीची, परंतु सायास करून परमार्थ करावा लागतो. असो, जेवढे आलेत तेवढे पावसामध्ये भिजत असूनही आमच्या माता भगिनी समोर बसलेले आहेत. कौतुक आहे महाराज त्यांचं. वरी बसलेले तरी निदान निवाऱ्याला येतं, पण खाली बसलेल्याला तर थंडी बी वाजती, पाऊसही पडतो, आणि टपकन थेंब पडले की लगेच त्याचा पुन्हा अजून शिंतोडे येते, पुन्हा गारवेची अधून मधून झुळूक येते. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा. विठ्ठला पातकाचा थारा. अशा गोष्टीनं महाराज गार वारा येतोय, आणि मग ही कीर्तन ऐकण्याची और मजा आहे. आणि त्यातली त्यात मी उलटा अभंग घेतलेला आहे. मी उलट्या खोपरीचा माणूस आहे. असा उलटा अभंग, मला संतांची सगळे उलटी अभंग मी सांगत असतो, आणि अवघड अभंग सांगत असतो, पण माझं आडनाव अवघड नाही. असं सोपं नाव आहे माझं, राऊत. कोणाच्या शेतात आऊत घेऊन जाऊ शकतो. नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याशी मोठी लागली तहान. नाथाच्या घरची म्हणजे पैठणच्या नाथाच्या घरची नाही. तुम्ही असं समजित असाल की पैठणच्या नाथाच्या घरची उलटी खून आहे. नाही 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 नाही, पैठणच्या नाथाच्या घरची उलटी खून नाही. हो, नाथ शब्दाचा अर्थ आहे मालक. नाथ शब्दाचा अर्थ आहे स्वामी. नाथ शब्दाचा अर्थ आहे जगत नियंता. नाथ शब्दाचा अर्थ आहे सूत्रसंचलन करणारा, आणि नाथ शब्दाचा अर्थ आहे माया विवर्जित. त्याला नाथ म्हटलेले आहे महाराज. जो जगाचा मालक आहे त्याला नाथ म्हणतात. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ.
जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. जगाचा मालक तो आहे महाराज. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. आपण अनाथ आहोत. संत हे सनाथ आहेत आणि भगवान परमात्मा नाथ आहे. आता सगळ्याला कळल का नाही सांगता येत नाही, पण एक वाक्य सांगतो. जगाचा एकच नाथ आहे आणि जगाचा एकच नाथ आहे असं सांगणारा सुद्धा एकच नाथ आहे. हो, जगाचा एकच नाथ आहे. सबका मालिक एक आहे. हो, जगाचा मालक एकच आहे आणि हे सांगणारा एक नाथ जो आहे त्या एक नाथाची खून सांगणारा ही पैठणचा एकच नाथ आहे. आणि सांगतो कुणाला? तुमच्या आमच्या सारख्या अनाथाला. म्हणून नाथाच्या घरची म्हणजे मालकाच्या घरची माझ्या उलटी खून आहे. तुम्हाला माझ्या मालकाच्या घरी जायचंय का? तर माझ्या मालकाच्या घरच्या उलट्या खून आहेत. तुमची फसवणूक होऊ नये म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना योग्य मार्ग मिळावा आणि याच देहामध्ये याच जन्मामध्ये त्याला मोक्ष व्हावा, पुन्हा पुनरपी जन्म घडू नये म्हणून त्याच्याकरता या जन्मामध्ये तुमची फसवणूक होऊ नये म्हणून नाथ महाराजांनी आम्हाला मालकाच्या घरी जात असताना त्याच्या उलट्या खुणा सांगितल्या. आता खरं सांगतो, जगाचा मालक एकनाथ भगवान परमात्मा आहे महाराज. आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो. पैठणचे नाथ महाराज स्वतःला नाथ म्हणून घेत नाही आणि नाथ म्हणून घेण्याची त्यांची इच्छा बी नाही. कारण संत स्वतःला मालक म्हणत नाहीत. मालक नसताना आपल्याला हौस आहे मालक म्हणून घेण्याची. आपण मालक नाहीत महाराज. हो, आपल्याला कोणी मालक म्हणत नाही. फक्त सोयाबीन विकल्यावर बायकोच म्हणते, बाई अजून मालक आले नाहीत बाया, झाले नेऊन. त्याच वेळेस ती वाट पाहते आणि खिशातले पैसे संपले आणि कुणी पैसे मागायला आलं की ती म्हणते की घरात कुणीच गडी माणूस नाही. काय म्हणते ते? आता खरं सांगा, तुम्ही गडी तुमच्याकडे गडीवर राहणाराला म्हणतेत का गडी कुणाला म्हणते? शाबास, छान उत्तर दिले तुम्ही. कामावर राहणाऱ्या सालक्याला गडी म्हणते आणि मग ही फक्त सोयाबीन विकल्यावरच मालक म्हणती आणि एरवी त्याला गडी म्हणते. तो गडी तरी निदान हो लाखां रुपये सालानं राहतो, हे होत बिन पगाराचा गडी. ज्याची त्यांनी समजून घ्यायचं की ही 5 वेळेस गडी म्हणते आणि एकदाच मालक म्हणते, आपण नेमके कोण आहेत? कोण आहेत? आपला पत्ता नाही महाराज. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपण मालक नाही. तर जाता जाता सांगून जातो महाराज, जगाचा जो मालक आहे त्या मालकाला सुद्धा सालानं ठेवणारे नाथ महाराज आहे. 36 वर्ष बिना पगाराची त्यांनी सेवा केली महाराज. मालकाचे ते मालक असूनही स्वतःला मालक म्हणत नाहीत. तुमची दासीचा दास करून ठेवा, तुमची दासीचा दास करून ठेवा, तुमची दासीचा दास करून ठेवा, तुमची दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज, आशीर्वाद द्यावा हाची मज, नवविधा काय बोलिले भक्ती, नवविधा काय बोलिले भक्ती. आशीर्वाद द्यावा हाची मज, आशीर्वाद द्यावा
नवविधा काय बोलिले जे भक्ती नवविधा काय बोलिले जे भक्ती तुमची दासीचा दास करुणी ठेवा आशीर्वाद द्यावा हाची माता आशीर्वाद द्यावा हाची माता तुमची दासीचा दास करुणी ठेवा आशीर्वाद द्यावा हाची माता आशीर्वाद द्यावा हाची माता तुमची दासीचा दास करून महाराज संत दासाचे दास होतात. मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासाचा संत दासाच्या दासाचा संत दासाच्या दासाच्या संत दासाच्या दासाच्या मज दास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा संत दासाच्या दासाचा संत दासांच्या दासाचा बघा तुमचं आडनाव काकडे नसून काकाडलात आणि काकडे असून काकडले नाहीत महाराज. सुंदर तऱ्हेचं प्रमाण आणि सुंदर तऱ्हेचं अगदी आमच्या शिवाजी महाराजांचं छान पैकी कीर्तनाला पोषक असं त्यांचं प्रमाणबद्ध वागणं आहे. असो दासाचे दास होतात संत महाराज, मालक होत नाहीत आणि पदव्या घेत नाहीत. पदव्या घेण्याची आपल्याला हौस आहे महाराज. आता आमच्या सारख्या महाराजाला एकदा ह भ प म्हणल्यावर पोट भरायला पाहिजे तितक्यात. भरपूर मोठं हे पद आहे महाराज. पंतप्रधानाला नाही ते पद. ह भ प हरी भक्ती परायण हो असं पद नाहीये. मग एवढं पद असल्यावर पुन्हा त्याच्यावर पुन्हा गो लावून घेण्याची काय गरज आहे. पण काही काय लोकांना गु लावल्याशिवाय भागतच नाही. ह भ प गु म्हणजे गुरुवर्य, कारण गु काढून टिंब द्यायचं त्याच्यावर गुरुवर्य. बर एकदा गु लावल्यावर तितक्यात बरं वाटावा ना, फरक पडायला पाहिजे. पण पुन्हा पू लावते तो परमपूज्य आणि पूज्यच असतो. पण स्वतःला परमपूज्य गुरुवर्य हरिभक्ती परायण श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ पुन्हा अजून त्याच्यावर काय काय पदव्या महाराज. काही काहीला तर कीर्तनाचार्य, हो विनोदाचार्य, हो कीर्तन केसरी, हो केसरी पाहिला तर कपड्याचा रंग बदलतो. केसरी म्हणजे सिंह बर का. कपड्याचा रंग बदलतो, पांढरे कपडे पिवळे होतात महाराज. आणि हे कीर्तन केसरी. काय काय पदव्या रे बाप रे. लोकाला छाप पडली पाहिजे, त्या पदव्याने तडपून गेले पाहिजेत लोकांशी. संत कधी स्वतःला पदवी लावित नाहीत महाराज. स्वतःला पदवी न लावून घेणारे संत मालक म्हणून घेत नाहीत. नाही तर खरे मालक इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी शब्दाचा अर्थ गोस्वामी, आणि स्वामी म्हणजे मालक. ते मालक आहेत महाराज. आम्ही इंद्रियाच्या अधीन झालेलो आहेत, विषयाच्या अधीन झालेलो आहेत, बरबाटलेलो आहेत, तरी सुद्धा आपल्याला हौस भरपूर आहे. म्हणून नाथ स्वतःला नाथ म्हणून घेत नाहीत. मग
माझे मालक असणारे पांडुरंग परमात्मा, जगाचे मालक असलेले त्यांच्या घरी तुम्हाला जायचंय का? तर त्यांच्या घरच्या उलट्या खुणा आहेत. आता उलट्या खुणा म्हणजे काय? सध्या 4 ट्रॅक रस्त्याचा जमाना आहे. 4 ट्रॅक म्हणजे चौपदरी, मराठी भाषेमध्ये चौपदरी रस्त्याचा जमाना आहे. आता आपला हा रस्ता जालन्याहून खाली गेलेला चौपदरी आहे. आता याच्यानंतर पुन्हा अजून मोठा, पुन्हा जालना ते नांदेड, पुन्हा याच्यापेक्षा सुपिरियर चौपदरी होणार आहे. आता आपल्या गावाकडे सुद्धा येणारा चौपदरीच आहे, पण चौ गेलेले पदर आहेत. आणि ज्याचे 4-4 पदर उघडे पडले त्याला म्हणायचं हा आमचा चौपदरी रस्ता आहे. कारण ज्या गावात कोकिळा नसते त्या गावात बेंडकालाच कोकिळा म्हणतात. चौपदरी रस्त्याचा जमाना आहे. आणि रस्त्याच्या 10 फुटावर 15 फुटावर आमच्या काकडे महाराजाचं घर आहे. आणि 4 व्हीलर गाडी घेऊन एक माणूस उभा राहिला आणि त्यांनी विचारलं की अहो ते काकडे महाराजांचं घर कुठे, मला त्यांच्या घरी जायचंय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं अहो तुम्ही असं जर सरळ गेलात ना तर हे 80 किलोमीटर कुठं डिवायडर फुटलेलंच नाही. तुम्हाला 80 किलोमीटर जावं लागेल आणि 80 किलोमीटर परत यावं लागेल. 160 किलोमीटरचा फेरा पडेल त्यावेळेस तुम्ही महाराजाच्या घरी पोहोचता. अरे बापरे, इतकं? म्हणले हो. आता ते रस्ता दुभाजक फुटलेलंच नाही, त्याला काय केलं पाहिजे? अहो पर्याय सांगा ना मग. त्यांनी सांगितलं एक काम करा, 160 किलोमीटरचा फेरा पडून घेण्यापेक्षा गाडी रिव्हर्स मध्ये घ्या. माग 5 फुटावरती डिवायडर फुटले, लांब नाही. फक्त दुसऱ्याच्या गाडीपासून तुमच्या गाडीचं संरक्षण करा. गाडी रिव्हर्स मध्ये घ्या आणि 5 फुटावरती डिवायडर फुटलेले गाडी वळवा आणि महाराजाच्या घरी तुम्ही पोहोचा. 15 फुटावर महाराजाचं घर आहे. इतकं जवळ घर आहे. फक्त गाडी रिव्हर्स मध्ये घ्यावी लागेल. तसं डोळ्याची वृत्ती, इंद्रियाची वृत्ती बाहेर आहे, बाहेर. आणि बाहेरच्या पदार्थाला देव म्हणून ग्रहण करण्याकरता निघाली त्यावेळेस 84 लक्ष योनीचा फेरा पडेल, पण तुम्हाला परमात्मा भेटणार नाही. आमच्या साधू संतांनी इशारा दिला, तुम्हाला देव भेटावा वाटत असेल तर ही डोळ्याची वृत्ती बहिर्मुख असलेली अंतर्मुख करा आणि मध्ये डोकावून बघा. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनंच, हे रवी सर्वांच्या हृदय दिशी, मी अमुक आहे ऐशी, बुद्धी स्फुरे अहिर्निशी, ते वस्तुगा मी. हृदयात परमात्मा आहे, पण डोळ्याची वृत्ती बाहेर गेलेली असल्यामुळे जवळी आहे परी, कारण तो अति जवळ असल्यामुळे अति लांब राहिला. कारण संस्कृत मध्ये नियम आहे, अति सामिप्यात अति दूरत्वात. जे अति जवळ असतं ते अति लांब असतं. उदाहरणार्थ लाखो किलोमीटरचा चंद्र आपल्याला डोळ्याला दिसतो, पण डोळ्यातलं काजळच डोळ्याला दिसत नाही. काय? डोळ्यातलं काजळ डोळ्याला दिसत नाही. लाखो किलोमीटरचा चंद्र दिसतो. अति जवळ काजळ असल्यामुळे ते दिसत नाही. ते काजळ पाहायचं असेल तर मग आरसा मध्ये असा आणावं लागतो आणि मग तो आरसा काय करतो, आपली नजर तिथं माघारी फिरवतो. पाठीमागच्या फॉस्फरस मुळे तो फक्त नजर माघारी फिरवतो आणि ती नजर माघारी फिरली की आपल्या डोळ्याला पाहते आणि मग आपल्याला काजळाचं ज्ञान होतं. तसं आपली नजर पुढे जाणारी आहे, ती माघारी फिरवायची, आतला परमात्मा दिसेल. याला बिंब प्रतिबिंब वाद म्हणतात.
आणि या पद्धतीनं मधला परमात्मा दिसेल. लांब कुठं जाण्याची गरज नाही आणि तुझी फसवणूक होण्याची गरज नाही. जवळ परमात्मा आहे. हरणाच्या नाभी कमलामध्ये कस्तुरी असते. झेंडू फुटून हरण मरत महाराज, पण हरणाला कस्तुरी मिळत नाही. मरत पण कस्तुरी मिळत नाही, कारण त्याच्या नाभी कमलात बिंबित कस्तुरी आहे आणि मरत ते. तसं तुम्ही आम्ही मरतोच महाराज. मरून 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 जन्मच्या जन्म गेले तरी आम्हाला जवळचा देव मिळाला नाही. हो, आणि देव सापडवण्यासाठी कुठं गेले? काशीला. काशी करून आले. काशीला गेले, काशी करून आले, पण जवळची काशी करता आली नाही. जवळचा देव मिळाला नाही, लांब काशीला गेलात. अरे काय केलं बाबा? तिथे नुसती पाण्याची आंघोळ करून आलात रे, आणि मोठेपणानं लोकाला सांगता मी काशीला गेलो होतो. कशाला गेलास? अरे आतमध्ये बघ ना. मध्ये जर डोकावून बघितलंस तर तुला परमात्मा दिसेल. नवे नवे देवची बरे, देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही खरे देव आहात. देवाकडे कशाला चाललात? आणि देव देव म्हणत तुम्हाला काही नाही, देव घेव काहीच नाही मिळणार. मध्ये डोकावून बघ, तुझी फसवणूक होणार नाही. म्हणून नाथ महाराजांनी महाराष्ट्रातल्या लोकाला समजून सांगण्यासाठी, योग्य मार्गदर्शन करण्यासाठी अभंगाचं पहिलं चरण. नाथांच्या घराची, नाथांच्या घराची उलटीचा खुणा. नाथांच्या घराची, नाथांच्या घराची, नाथांच्या घराची उलटीचा खुणा. नाथांच्या घराची, नाथांच्या घराची उलटीचा खुणा. नाथांच्या घराची, नाथांच्या घराची, नाथांच्या घराची उलटीचा खुणा. नाथांच्या घराची पाण्याला मोठी लागली तहान. पाण्याला मोठी लागली तहान. पाण्याला मोठी लागली तहान. पाण्याला मोठी लागली तहान. नाथांच्या घराची, नाथांच्या घराची उलटीचा खुणा. नाथांच्या घराची, नाथांच्या घराची, नाथांच्या घराची उलटीचा खुणा. नाथांच्या घराची, नाथांच्या घराची उलटीचा खुणा. पाण्याला मोठी लागली तहान. पाण्याला मोठी लागली तहान. नाथांच्या घराची उलटीचा खुणा. पाण्याला मोठी लागली तहान. पाण्याला मोठी लागली तहान. माझ्या मालकाच्या घरच्या खुनायत रे राजा, खुनीनं जा. तुम्हाला जाता जाता जरा घाटाला गाडल्या लागल्यासारख्या वाटायला लागल्या, कारण एकमेकात असं गर्मीनं बसल्यामुळं तवंग आलाय झोपेचा असा मस्त. आणि जसं ताक घुसळलं की वरी लोणी येतं, तसं काही काही नाही, घुसळून घुसळून असा डोळ्यावर लोण्याचा तवंग आलाय महाराज असा झोपेचा. म्हणून झटके हाणायला लागले. त्याच्याकरता थोडी फवारणी करू आपण. पण फवारणी जरी असली तरी आपल्या सिद्धांताला सोडून नाही महाराज. हो, खून सांगितली, खून आमच्या नाथ महाराजांनी. कारण खुनीनं परमार्थ करावा. शास्त्र खुनीशिवाय परमार्थ करू नये. तुम्ही रामायण जाणणारे आहात. हनुमंतरायानं सीताशुद्धीसाठी मारुतीरायनं
रामचंद्र प्रभूकून खून घेतली. ज्याने खून घेतली त्याला सीता मिळाली. ज्यांनी खून घेतली नाही त्या 18 पद्म वानराला मिळाली नाही. खून ज्यांनी मागितली त्याला मिळाली. म्हणून खून घेऊन परमार्थाला निघावं. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या पुन्हा द्वारकेचा राणा पांडवा घरी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी. बाप रखुमा देवी वरा ऊन बाणली कैसी. बाप रखुमा देवीवरू सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली खून. ज्ञानदेव म्हणे जाणी जे हे खुनी. भेटती पंढरी राणे शकून सांगे. हो पंढरी राणा भगवान परमात्मा खुनी शिवाय नाही महाराज. हो तुका म्हणे नेत्री केली ओळख तटस्थ हे ध्यान विटेवरी. म्हणून सांगतो महाराज परमार्थामध्ये खुना येतात तशा ऐका. हो संसारात बी खुना येत बरं. संसार बी खुनी शिवाय नाही. म्हणून पूर्वीच्या काळातले नवरा बायको 4-4 लेकर होईपर्यंत बोलत नसत. कारण बारदाना खूप मोठा असायचा आणि घर बारीक असायचं. त्याच्यामुळे बायकोला बोलायचा चान्सच नाही. बरं लहान मुला देखता बोलाव तर पांचटपणा होतो. मोठ्या माणसा देखता बोलाव तर उपमर्द होतो. म्हणून बायकोला बोलायचं नाही. मग त्यांच्या नवरा बायकोच्या खुना असायच्या. खुना हो त्यांनी तिला असं खुनवायचं. असा होट करायचा. डावी भवई करायची असं करायचं. हो तिने ही उजवी नागपुडी वरी करायची आणि ही भवई खाली करायची. त्याला राग आला की त्यांनी मग असं नुसतं हात करायचा आणि होट हलवायचं. थोबडच फोडीन म्हणायचं असं. आणि तिला राग आला की तिने नुसती नाकाची आरती ओवाळायची. नाक इकडं घेऊन लांब 1.5 हात पलीकडे जाऊन पुन्हा वळवायचं असं महाग. हो आणि डोळे सुद्धा गरगरा फिरवायचे. असं करायचं. द्वंदा तिथं हलवायचं असं करायचं. कळायचं हिला राग आलाय म्हणून. आता ह्या जुने लोक हसले बघा. त्यांना वाटलं महाराजांनी आपला जुना खेळ तर ओळखीला राव सगळा. नवीन पोरं काय हसले नाहीत महाराज. कारण नवीन पोराला ह्या खुनाच माहित नाहीत. ते लग्नाच्या अगोदरच आय लव्ह यू वय ती कशाच्या खुना आणि कशाचं काय. नाही आता खुनाच राहिल्या नाहीत महाराज. कशाच्या खुना. हो आता अंतरपाठ धरूस तर दम खात नाही. हो भटजीबोनी जर अंतरपाठ धरला आणि काही खोडकर माणसं त्या 2 जणांमध्ये हो नजर होऊ नये म्हणून उंच धरते ते अंतरपाठ. आणि पुन्हा भटजीबा वरून म्हणते दृष्टा दृष्ट वधूवरा न करता दोघे करावी. आता त्यांची दृष्ट व्हायची राहिलेली असते. हो त्या नवरदेवानं नवरीनं हाताला हात धरूनच बाहेरून आलेले असते. आणि हाताला हात धरल्यावर बी दम निघत नाही असं बाशिंगातून. भरवसा नाही पळून जाते का काय म्हणून तेव तिच्याकडून ती त्याच्याकडे बघत. आणि अंतरपाठ धरल्यावर बी वरी अंतरपाठ धरला की ह्याला दम निघत नाही. ते चौरंगावरून टाचावर करून बघत पाहिन श्रीमुख आवडीने. त्याचा खेळ निराळाच असतो. एका मुलीला विचारलं मी म्हणलं ताई तू नवरदेवाला हाताला धरून कशा करता आणलंस. तिने सांगितलं महाराज रामदास स्वामी पळाले तेव्हापासून विश्वासच राहिला नाही. हे असंच बकरू आणावं लागतं आणि ठासून फेरफार झाला आणि शाहीचा अंमल लागला की सोडून द्यावं लागतं. जे न लिहिले लल्लाटी ते करी तल्लाटी. म्हणून तलाट्याची पाटी कदापि न सोडावी उद्धवा.
महाभारतात भागवतात ओवी ही इति बगल पुराणम नवीन पुराण निघालेलं आहे. हो. विठला 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 विठला. आता राहिलं साहिलं लाईटीने बी काम केलं महाराज. गेलेली लाईट आणि शिकलेली बायको येते तवा आपले भरवसाच नाही सांगतायत का होईल. ह्याची तिसरी असती आणि तिचा चौथा असतो. 4 लेकर झाल्यावर आडात पाय सोडून बसती मला नाही नांदायचं. आता नांदबाई तुझ्याशिवाय कोण आहे दुसरं. आता ही तर गाठीची बायको आहे. ही काय ही मधूनच फाटफाट 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 बोलती ना ती. मागली बायको फडफडच बोलत असते महाराज. हो जशी पहिली मर्यादेने राहते तशी मागची बायको फडाफडा बोलत राहते. आता ही हो फडफडा बोलत राहते सारखी. त्याच्यामुळं हो आपल्या प्रपंचामध्ये घोटाळाच नाही. म्हणून मी टेलरला मगाशी आल्या आल्या विचारलं लाईट गेली तर कदाचित मंदिराजवळ ठेवलंय का नाही कीर्तनाच्या मंडपात जनरेटर. ते म्हणले हो कीर्तनाच्याच मंडपात आहे. माझ्या म्हणण्याचं उद्दिष्ट होता की जनरेटर पाहिजे पण थोडं लांब पाहिजे. कारण त्याची आपल्याला गरज आहे पण ते हो इतक्या जवळ नको. विंचू सर्प नारायण वंदावे दुरून शिव नये असं शास्त्र आहे. पण आता स्पीकर वाल्याकडे वायर जास्त लांब नसल्यामुळे ते ठेवतात बिचारे. हरकत नाही ठेवलं तरी. आता आजच्या कीर्तनाला झालं ते झालं. उद्याच्या कीर्तनाला थोडं जवळ घ्या म्हणा म्हणजे वायर कमी लागतं. छान आहे. विठला 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 असा आपला सुंदर तऱ्हेचा विषय चालला होता. खुना खुना. कारण आमच्या नाथ महाराजानं म्हणून खुना केल्या. महाराज आपल्याला खुना केल्या. नाथाच्या घरची उलटी खून. खुनेशिवाय परमार्थ करू नये म्हणून खुना सांगितल्या. खुला संसारातल्या परमार्थातल्या खुना आहेत महाराज. मी तुम्हाला लाखानं गोष्टी सांगेल त्याच्या. म्हणून आपल्याला तिथंच सांगत बसायचं नाही. नाथाच्या घरची उलटी खून. बरं उलट देवानं तरी का वागावं आमच्याशी. कारण आम्ही त्याचे अंश आहोत ना, त्याचे पुत्र आहोत ना. मग त्या भगवान परमात्म्याने आमच्याशी असं उलट का वागावं. ममई वंशो जीव लोके. मग जीवाला फसवावं का देवाने. त्याला देव म्हणता येईल का. म्हणून त्यांनी फसवायचं नाही आम्हाला. का उलट वागावं. महाराज भगवान परमात्मा उलट वागत नाही. मग हे उलट बनवलं कुणी तर त्या भगवान परमात्म्याची सतासताहून विलक्षण अनिर्वचनीय तन मिथ्या अशी असणारी जी माया आहे त्या मायेनं सगळे जगताचे खेळ उलटे बनवले. आणि तिने परमात्म्यापर्यंत आपल्याला ती जाऊ देत नाही. ही सगळी खेळ करते महाराज ही. म्हणून आमच्या नाथाला समजायचंय. आमच्या नाथ महाराजाला म्हणायचं की अरे ही देवाची जी मानलेली आहे देवाच्या एका अंशावरती ती भासलेली आहे ती माया खतरनाक आहे. आणि तिने जगताचे खेळ उलटे बनवले महाराज. ती नुसते खेळ उलटे बनवत नाही. तुमच्या आमचा खेळ तर उलटा करतेच पण विष्णू परमात्म्याचा सुद्धा खेळ उलटा बनवते महाराज. सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. प्रपंचाचा रविला वेळू चौशून्याचा मांडीला खेळू. ब्रह्मा विष्णू तियेचे बाळू. सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. आली कोलाटीन खेळाया. आली कोलाटीन खेळाया.
कोल्हाटीन खेळा सगुण गुण मायारी कोल्हाटीन खेळा सगुण गुण मायारी कोल्हाटीन खेळा सगुण मायारी कोल्हाटीन खेळा मायारी कोल्हाटीन खेळा उलट्या उड्या मारते महाराज ही. हो, अशी जर मारली तर त्याला कोल्हाटी उडी म्हणतात. पण अशी उलटी जर मारली, पण त्याला उलटी जरी मारली तरी तितक्यावर थांबत नाही. काही काही उलटीतून पुन्हा सुलटी मारते अशी. हो, तशी ही माया उलटीतून सुलटी मारते महाराज. हो, भल्या भल्या हो तपस्वी लोकाला सुद्धा ह्या मायेनं फसवलंय महाराज. आणि उलट्यातल्या सुलट्या उड्या मारून त्यांना बेजार करते महाराज. खूप मोठं शास्त्र आहे. एवढं शास्त्र सांगत बसत नाही. पण या मायेनं खेळ उलटे बनवले आणि तिन्ही जगताचा खेळ उलटा बनवला. त्याच्यातला पहिला माणूसच उलटा बनवला महाराज. मुळामध्ये देवाला जाणणारा माणूसच उलटा बनवला. 15वा अध्याय गीतेचा वाचा. श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलम मदशाख मश्वत्थं प्राहुरव्ययं छंदांशी यश पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. हो, अधोश्च ऊर्ध्वं प्रसूतास्तस्य शाखा. या पद्धतीनं महाराज ऊर्ध्व मूलम अधः शाखा त्याचा पदच्छेद केल्यानंतर वरती मुळ्या आणि खालती फांद्या. मनुष्य नावाचं झाड उलट बनवलं. विज्ञान वाचा, त्याच्यातलं बायोलॉजी जीवशास्त्र वाचा. हो, MBBS च्या पहिल्या वर्षाला शिकवणारं अॅनाटॉमी शास्त्र वाचा. तुम्हाला कळेल महाराज मेंदूत हो मुळ्या येतात. मुळ्या आणि हजारो हो केसापेक्षा सूक्ष्म बारीक असणारे मज्जातंतू मज्जारज्जू मेंदूत आहेत. पृथ्वीला 5 येडी येते एवढा बारीक मेंदूचा पुंजका आहे. आणि शिराचा पुंजका आहे. ह्या मुळ्या येतात. मुळ्या ऊर्ध्व मूलम. हो, आत्ताशी कुठंतरी वैद्यक शास्त्र 100 वर्षात कळायला लागलं. हो, पण आमच्या भगवान परमात्म्यानी महाराज केव्हा हो 5 लक्ष वर्षापूर्वी भगवान परमात्म्याने सांगितलं की मेंदूत मुळ्या येतात म्हणून. आणि हे खाली म्हणजे फांद्या येतात. फांद्या. पाय म्हणजे हो दुबळक हे झाडाचं. हो, म्हणून माणसं शेंड्यावर चलत येत महाराज. आपल्याकडे म्हणतात ना, उन्मत्त झाला तर लय शेंड्यावर चलू नको रे. हे पायाने चालणारी माणसं म्हणजे शेंड्यावर चालणारे. इंजिन बंद झालं का? नाही, मला जरा शांतता वाटली म्हणून मी म्हणलं की असं आली 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 काही का माहेराला गेलेली आली. आनंद वाटला. बिचारी काही का असना आली. जेवण करायच्या टाइमला आली. महाराज मग हो ह्या मायेनं सगळे खेळ उलटे बनवले. माणूस उलटा बनवला मेंदूत. आणि हे पायाचं दुबळक आहे. आणि हे पानं आहेत महाराज. पानं. आणि इथून इतक्या लांबीचं हे देठ आहे. तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही कंबर बांधे काही बी गप्पा कस का हाणतात. इतक्या लांबीचं कुठं पानाला देठ असतं का? हो ना, असतं ना. हो, ते चिमकुऱ्याच्या पानाला नसतं काय? तुमच्याकडे पोथीचे पानं म्हणत असते किंवा आळूचे म्हणत असते. आळू म्हणतेत का पोथी म्हणतेत का चिमकुरा? हा, पोथीचे. बस आपल्याला काय कोणत्या का व्हायना राम विजय पांडव प्रताप कोणत्या का व्हायना पोथीचेच पान येतं त्याला. काय असे पोथीच्या पानाला इतक्या लांबीचं देठ असतं ना. म्हणून हे नळगंड आहे महाराज. हे नळगंड आहे. आणि हे पान येतं म्हणून पान येतं वरी मुळ्यात आणि खाली फांद्या येत. असा उलटा वृक्ष बनवला महाराज. अजून वारकऱ्याला कळाना माणूस हा झाड आहे म्हणून. अहो त्या जाणत्या लोकांना कळतंय. त्यांनी असा चौक मांडला. चौकात जर बसवलं ना त्या आणि इकडून छडी मारली की ते म्हणते झाडाला तसदी व्हायला. झाडाला तसदी व्हायला लागली. आईला मोकळं खेळू द्या. मोकळी खेळली पाहिजे. केस मोकळे सोडून आई मोकळी खेळली पाहिजे महाराज. त्यांना कळतं झाड आहे म्हणून. वारकऱ्याला कळाना अजून हे झाड आहे म्हणून. झाड आहे महाराज.
उलट बनवलं, उलट मायेनं. आणि एवढ्यावरतीच नाही, महाराज किती उलटे व्यवहार केले, आपल्याला सवय न वाटताच सवाशे आहेत म्हणून. पण सवाशे व्यवहार नाहीत, आपण सवाशे नाहीत, आपण उलटे बनवले. आहा कटाऊ खटे यह लोकीचे उफराटे, अर्जुना तू अवचटे जन्मलासी येथ. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, ज्ञानोबराय आपल्याला सांगतात, अरे हे उलट आहे सगळं. उलटी गंगा वाहे पुरा आकाशी आला, एकाएकी नावेमध्ये समुद्र बुडाला. हो, वडाच्या पाणी उभविले देऊळ, आधी कळसू मग पाया रे. हे सगळं उलट बनवलं महाराज मायेनं. आधी कळसू मग पाया रे म्हणजे वडाच्या पानावर, म्हणजे आईच्या गर्भाचा आकार वडाच्या पानासारखा आहे, आणि त्या गर्भामध्ये हे मंदिर देऊळ बनवलं. आणि हे देऊळ बनवित असताना अगोदर कळस बनवलं, म्हणजे डोकं बनवलं, आणि नंतर पाय फुटले. हो, आधी कळसू मग पाया रे. हो, मग पाय बनवले. अगोदर हे मंदिर अशा पद्धतीचं बनवलं जातं. अरे पटांगणातलं मंदिर बनवित असताना पायापासून बनवावं लागतं. पण वेरूळच्या लेणीचं मंदिर अगोदर कळसाकडून बनवावं. तसं मनुष्य नावाचं शरीर आणि मनुष्य नावाचं मंदिर बनवित असताना हो, या मायेनं महाराज कळसाकडून बनवलंय. म्हणून आमच्या साधू संतांनी भाषा बोलले. साधू संत खोटं बोलत नाहीत, पण त्यांची भाषा आम्हाला कळत नाही. कारण उलट्या लोकाला उलट बोलल्याशिवाय ते सवाशे होत नाहीत. म्हणून तुम्ही आम्ही उलट्या खोपरीचे उलटे आहोत, म्हणून आपल्याला उलट बोलल्याशिवाय ते सवाशे होत नाहीत. म्हणून संत उलट बोलतात. आता किती उलट बोलतात. घरात पाहुणे आल्याच्या नंतर घरवाली बाई म्हणते, बसा चहा टाकलाय बर का. टाकलेला चहा पिता येईल का? जसं खरकट बाहेर नेऊन टाकलं, कचरा बाहेर नेऊन टाकला, हा फेकून दिलेला टाकलं म्हणतेत ना. ती बाई म्हणते चहा टाकलाय. ते म्हणतो नसला टाकला तर टाकू नका. ती डबल म्हणते टाकला टाकला. आता टाकलेला चहा पिता कसा येईल, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हो, पण तो म्हणतो अहो कशाला चहा, फार कंठाला ऍसिडिटी झाले, जळकी लागले, नको चहा. ती म्हणते जास्त नाही, एकच घोट घेऊन जा. आता खरं सांगा, पिऊन जा का घेऊन जाय? पिऊन जा. पिऊन जा म्हणायला पाहिजे, पण ती म्हणते घेऊन जा. मग घेऊन जा म्हणल्यावर यांनी म्हणायला पाहिजे घरून पातेलं घेऊन येतो आणि नंतरच घेऊन जातो. कारण घेऊन जायचा म्हणजे तोंडात घेऊन जावा का? खरं तिनं हा पिऊन नसला तर म्हणायला पाहिजे पिऊन जा म्हणून. 4Gचं कार्ड नाही काय? चला, हो, तिनं घेऊन जा म्हणते, पिऊन जा म्हणायच्या ऐवजी. बर त्यो म्हणतो पटकन आटपा, मला वेळ नाही. ती म्हणते झाला झाला. खरं सांगा, तुमच्या भागात झाला म्हणजे संपला का काय झाला? संपला. अहो संपलेला झाला म्हणते तो, झालं. हो, कीर्तन झालं, संपलं ना. मग चहा झाला, ती डबल म्हणते झाला झाला. ह्यांनी बसाव का उठाव? पण झाला झाला म्हणल्यावर हे टेकतो महाराज. आणि मग तो चहा प्यायला बशीमध्ये आणला आणि हे चहा प्यायला लागले असे. हो, आणि ते बी चहा सुद्धा महाराज, हो, गरीबाच्या घरचा आणि श्रीमंताच्या घरच्या चहात फरक आहे महाराज. गरीबाच्या घरचा कप भरून पुन्हा बशीतून महाराजाच्या अंगावर सांडतो. इतका सदृढ चहा असतो तो असा. वरती डोकावून बघतो असा. आणि श्रीमंताच्या घरचा चहा कपाव ताचावर करून बघावा लागतो, मध्ये आहे का कसा. आणि ते बी पुन्हा मोठ्याच्या घरी नुसते नैष्टिक ब्रह्मचारी कप येतात महाराज. बशीची फारकतच झालेली अशी. असे बशीच नसलेले मोठ्याच्या घरी नुसते कप आले आणि खालच्या बुडापर्यंत चहा गेलेला असला की समजा हे मोठं घर आहे असं. म्हणून ते मग चहा पित असताना
तितक्यात घर मालक आले. राम 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 राम, नमस्कार नमस्कार, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग, काय व्हायची त्यांची झाली. झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता हो नुसत्या चहावर जायचं. काय म्हणलात? नुसत्या चहावर? अरे येताना मी मोटरसायकल वर आलो आणि हे म्हणतो चहावर जायचं नाही म्हणजे काय अर्थ आहे? आतापर्यंत कुणी चहावर जात का? हो, पण तो काय म्हणला? चहावर जायचं नाही. यांनी पेन थांबवलं. तो म्हणला मग चहावर जायचं नाही म्हणजे काय करायचं? त्यांनी सांगितलं नाही, जेवणच करून जायचं. तो म्हणला जेवण करून म्हणजे तुमच्या घरात जेवण करायला कुणी महिला मंडळी नाहीत का? अहो जेवण करणाऱ्या महिला असतात आणि खाणारे आपण असतो. त्यांनी म्हणायला पाहिजे जेवण खाऊन जा, पण तो काय म्हणतो जेवण करून जा. त्याला नवल वाटलं, मला तर धपाट पण येत नाही आणि मी कसा जेवण करू? तुमच्या घरात महिला मंडळी नाहीत का? त्यांनी सांगितलं नाही हो, तसं नाहीये, जेवण करून जा म्हणजे खाऊनच जा. बायकोला सांगितलं पटकन आटप. ती म्हणली 5 मिनिटात तुम्ही नुसत्या गप्पा मारा, 5 मिनिटात स्वयंपाक करते. आता गप्पा काय डास आहेत का मारायला? गप्पा मारण्यासारखी काही गोष्ट का अशी जिवंत येते का मधीन? मग चापट आणली की ती मरती? नाही, गप्पा काय मारण्याचा विषय का? पण ती म्हणली तुम्ही थोड्या गप्पा मारा, मी 5 मिनिटात स्वयंपाक करते. आणि ती सुशिक्षित असल्यामुळे एमए झालेली आणि एका यमाला आटपाय सारखी नसलेली अशी. तिने सांगितलं 5 मिनिटात स्वयंपाक करते. कारण आता सुशिक्षित महिला, पूर्वीच्या काळातल्या महिलेला महाराज ते चुलीला पेटू घालायचं, त्याच्यावर राखेल टाकायचं, पुन्हा ते काडी त्याच्यात थोड्याफार काड्या टाकायच्या, तुराटीच्या म्हणा सानकाडीच्या म्हणा, आणि मग त्याला एकदा जाळ लागला की फुकून फुकून डोळे लाल व्हायचे. नंतर तवा ठेवायचा आणि नंतर त्याच्यावर चपाती भाकरी करायची, नंतर भाजी. 5-5 तास जायचे स्वयंपाकाला. आताच तसं नाही महाराज. खेड्यापाड्यातला विषय सोडा, पण शहर मध्ये इतकी व्यवस्था निघाली आहे की घरी पीठ जरी नसलं तरी चक्कीमध्ये पीठ टाकायचं, बटन दाबलं की लगेच घर दळलं जातं. दळलं की पुढं ते पीठ पडलं की त्या पिठामध्ये पाण्याचा फवारा येतो असं, आणि पाण्याचा फवारा आला की त्याची लगेच कणिक तिंबली जाते, आणि कणिक तिंबली की 50-50 ग्रामचे असे गोळे बाहेर पडते, आणि गोळे बाहेर पडले की त्या लगेच लाटून पुढं भाजून झेरॉक्सच्या आवृत्त्या निघाल्यासारख्या एका मिनिटाला 13 चपात्या निघतात. एकाच मिनिटाला दळल्यापासून पुढं बर का, एका मिनिटाला 13 चपात्या, ते बी चपात्या कंपोस्टच्या करकोटक प्रमाणे गोल, आणि मधून फुगलेल्या. खाणाऱ्याला फुगायची गरजच नाही महाराज, त्याच तिकडून फुगून आलेल्या. हो, आणि अशा गोल, ते बी अशा भारताच्या नकाशासारख्या नाही. हिमालयाचा भाग जरा जाड, कन्याकुमारीचं टोक जरा पातळ, आसामची बोडो संघटना जरा थोडीशी अर्धवट कच्ची, आणि कच्छचं आखात जला पूर्णपणे हिरवं, आणि मध्ये प्रमुख महानगराचं ठिगळ पडलेलं दिल्ली, कलकत्ता, मुंबई, मद्रास. अशी चपाती नाही महाराज, गोल कंपोस्टच्या करकोटक प्रमाणे एका मिनिटाला 13 चपात्या. तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला कीर्तन दिलं पण बऱ्याच गप्पा म्हणतात. नाही महाराज, शेगावला जाऊन बघा गजानन बाबाच्या तिथं एका मिनिटाला 13 चपात्या होत्यात का नाही? गप्पा मारणारा माणूस नाही मी. आळंदीला गेला तर आपलं संतोषी मातेच्या मंदिरामध्ये जलाराम बाप्पाच्या तिथं जाऊन बघा, एका मिनिटाला 13 चपात्या. एवढी प्रगती झाली महाराज आता स्वयंपाक लवकर करण्याची. आता याच्या पुढं प्रगती होऊ नये असं मला वाटतं. तुम्ही म्हणाल याच्या पुढं प्रगती काय? याच्या पुढं म्हणजे इकडून चपाती तयार व्हायची आणि तिकडून भाजी टाकली की एका मिनिटामध्ये सगळी भाजी शिजून निघणार, आणि ह्या चपातीचा आणि त्या भाजीचा गाळ होणार. आणि नवऱ्याने सांगितलं अगं मला जेवायला वाढ, तिने नुसतं नरसळ धरायचं वरून वाटायचं असं.
मला वाटतं ही एवढ्या पुढची प्रगती होऊ नये असं वाटतं महाराज. असं तिनं सांगितलं गप्पा मारा, 5 मिनिटात स्वयंपाक करते. आणि हे गप्पा मारेपर्यंत महाराज तिनं तिकडून ऑर्डर सोडली. हो, ताट वाढले, ताट वाढतेत का महाराज? आणि इंच इंच रोज ताट वाढले, जेवणाऱ्यानं कसं जेवायचं? हो, तिनं तिकडून ऑर्डर सोडली, ताट वाढले, ताटावर बसा. कुठं बसा? ताटावर. आता तिखट वरण असल तर पाहुण्यानं काय करायचं? जर पाहुण्याला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद येत नसेल आणि नुसता मूळवेदच येत असेल तर पाहुण्यानं काय करायचं महाराज? असा प्रश्न आहे ना. हो, ती म्हणते ताटावर बसा. अरे उलट बोलणं का सवासं बोलणं? ताटावर बसा. आणि तितक्यात मुलगा रडत आला. म्हणजे कशामुळे रडतोय? काही नाही, त्याला ताटात घ्या. आता ती काय खाराची फोड आहे का तोंडी लावायला? अधून मधून नाताला असं तोंडी लावायला. अरे पहिलीच जागा नाही ताटामध्ये, म्हणा ताटात घ्या. काय भानगड आहे महाराज? अरे बोलणं सुद्धा सवास नाही, उलट उलट. पण आपले डोके भडकलेले असल्यामुळं, आपला मेंदूच उलटा असल्यामुळं आपल्याला उलट ते सवास वाटतं महाराज. म्हणून हे खेळ मायेनं बनवले, म्हणून तुमची आमची फसवणूक होऊ नये म्हणून माझ्या पैठणच्या नाथ महाराजांनी तुमच्या आमच्यावरती असलेली माया, दया, असलेलं प्रेम व्यक्त करण्याकरता नाथाच्या घरची उलटी होऊन, नाथाच्या घरची. असू द्या. विडला विडला थोडं किंचित दाबायचं. बस बस बस. ओ राईट. विडला विडला. म्हणून नाथाच्या घरची उलटी खून. महाराज ही माया इतकी आहे. माया छांड बनोजी, माया भांड बनोजी. हो, अघटित घटना पटीयशी माया. पहिलेच कोठे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याचे होते पाही, कानोबा तेरे रे ते. तेथे एक ढाल गज निर्माण झाले, तिने एवढी ख्याती केली. इंद्र विकास मने बाहुली, अमरपुरी तिची घरकुली. कानोबा तेरे रे ते. असं या मायेनं खूप खूप महाराज आम्हाला बनवलंय. म्हणून त्या मायेचा स्वभाव आहे, म्हणून तिच्याकडे लक्ष द्या. परमात्मा सरळ आहे. म्हणून माझ्या मालकाच्या घरी ही जी बाई आहे हिनं आम्हाला फसवलंय. हो, म्हणून नाथाच्या घरची उलटी खून. आता पुढे सांगतो. एक उद्यालक नावाचे महर्षी होते. हो, उपनिषदात आलेली गोष्ट सांगतो. आणि त्या उद्यालक नावाच्या महर्षीला बायको उलटी मिळाली. मला उलटी म्हणजे पंजे पाठीमाग अशी नाही, हाडळी सारखी. उलटी म्हणजे ह्यांनी जर पुरणपोळी मागितली तर ती चटणी भाकर द्यायची, आणि ह्यांनी तिला जर शिरापुरी मागितली तर ती पिठलन भाकर द्यायची. अशी उलटच वागायची. आता त्या महर्षीचं लग्न झाल्यानंतर हिचं उलट वागणं पाहिल्यावर ते वाळून गेले ना महाराज. असे खरंच झाले. हो, खरं म्हणजे लग्न झाल्यावर माणूस सुटायला पाहिजे. सुटायला पाहिजे म्हणजे जेलमधून नाही, सुटायला पाहिजे म्हणजे असा असा मस्त व्हायला पाहिजे. हो, पण काही काही लग्न झाल्याच्या नंतर सुटतच नाहीत. कारण तिच्या धाकानं शेळीच्या पुढे वाघ बांधल्यासारखा धाकानं. मला एक जणांना विचारलं, म्हणले महिला मंडळीचं लग्न झालं कशाहून वळकाव? मी म्हणलं म्हणजे काळी पोत, गळ्यात मंगळसूत्र असलं की वळकाव, हिचं लग्न झालंय म्हणून. त्यांनी विचारलं, म्हणले महाराज पुरुषाचं लग्न झालं कशाहून वळकाव? मी म्हणलं गालफाड बसल्यानं वळकाव, कशाहून वळकाव?
असे क्रच झाले ते. आणि मित्रानं विचारलं काय झालं, म्हणले बायको अशी उलटी मिळाली. त्याने सांगितलं मग ऍडजस्टमेंट असते ना संसारात, काही तू नुसताच आपला परमार्थ करीत राहिलास. आणि काशीला राहायन, वृंदावनला राहायन, देऊला राहायन, आळंदीला राहाय, तुला आहे का काय त्याच्यातला अनुभव? ऍडजस्टमेंट म्हणजे तडजोड. काय तडजोड? अरे तू ती उलटी वागती ना, तू बी उलट बोलायचं शिक ना. तुला जर चटणी भाकर पाहिजे असली तर तिला म्हणायचं पुरणपोळी कराच, ती देती चटणी भाकर. आणि तुला जर श्रीखंड पुरी खायची असली तर तिला सांगायचं आज हो घड्याळ टिपरू, म्हणजे पिटलं आणि रठ्ठावून असा मोठा रानाच्या काटासारखा टप्पू भाकरा आणि गाठीचं पिटलं. कारण खरं सांगू का तुम्हाला, गाठीचं पिठलं कधी खाऊ नये, आणि खाल्लं तर असं समाजात बसू नये, पटांगणात बसावं असं, आणि त्याचा गैरफायदा घेऊ नये. शास्त्र असं आहे. म्हणून हो ते पिठलं हो आणि भाकरी कर म्हणलं की ती तुला देईन ना शिरापुरी. खरंच आहे म्हणले. बस उद्यापासून त्यांनी बोलायला सुरुवात केली उलट, आणि व्हायला लागलं सवास. सुटला मग गडी असा मस्त पैकी. मानवलंच त्याला. काय मित्राने सांगितलं म्हणलं आयडिया, तशी ही माया आहे ना, आगाव आहे, ती उलट करती तर आपण तिला उलट वागायचं. उलट वागायचं म्हणजे काय करायचं? हो महाराज, उलट वागण्याकरता आमच्या नारदानी उलटा मंत्र दिला. रामा नाही, मारा 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 रामा. अजपा जपने उलट प्राणाचा, येथे या मनाचा निर्धार वासे. या मनाचा अजपा जपने उलट प्राणाचा, येथे या मनाचा निर्धार वसे. येथील मना जपा जपाने उलट प्राणाचा, येथे या मनाचा निर्धार वासे. येथे या मनाचा निर्धार वासे. अजपा जपने उलट प्राणाचा, येथे या मनाचा निर्धार वसे. येथे या मनाचा निर्धार अहो तिची जिरवायसाठी आमच्या साधू संतांनी सगळे उपाय सांगितले ना महाराज. उलटा प्राणाचा जप कर तू. नाकाच्या श्वासोच्छवासाच्या मधून गुरुनं दिलेला अर्धा मंत्र मधी घेताना अर्धा मंत्र सोडताना मन. असा जर अजपा जप केलास तर तुला लवकर परमात्मा भेटेल, आणि तू नाथाच्या घरी लवकर जाशील, आणि तिची जिरून जाईल पूर्णपणे. म्हणून ह्या उलटा मार्ग सांगितला आम्हाला साधू संतांनी. त्या ऋषीला सांगितलं यात नवल नाही. आणि मग ऋषीचं मस्त पैकी जीवन चालू झालं. आणि एके दिवशी पक्ष पंधरवाडा होता, आणि पक्ष पंधरवाड्यामध्ये पितराची तिथी असते, त्याला पिंडदान करतात, तर्पण करतात, आणि पित्र जेवू घालतात. आणि ते सगळं जेवू घातल्याच्या नंतर नैवेद्य, पुन्हा अजून ते तर्पण केलेले जे हवीर द्रव्य ते सगळं ते एका जागेवर ठेवलं. आणि ठेवल्यानंतर बायकोला सांगितलं, बर का ग, लक्षात ठेव, हे जे हवीर द्रव्य आहे ते उकांड्यावर नेऊन टाकाव. आता तिला उलट बोललो ना, उकांड्यावर नेऊन टाकाव म्हणल्याबरोबर ती म्हणली पाण्यात टाकीन. अशी हलून पुन्हा म्हणली पाण्यात टाकीन. आणि ह्याला पाण्यातच टाकायला लावायचं होतं. बरं, पण आत्ता नको टाकू, थोड्या वेळानं टाक. तिने दुसरं कामच सोडून दिलं महाराज, लगेच उचललं. कारण उलटी वागणारी होती ना. उचललं ते आणि गेली महाराज. गुडघ्या इतक्या पाण्यात नदीत गेली आणि टाकणार
ह्यांनी सांगितलं टाक टाक तिथंच टाक. आता ती उलटी म्हणल्यानंतर दम खाती व्हायची, टाक टाक म्हणल्यानंतर ती कमरा इतक्या पाण्यात गेली. अगं पुढे जाऊ नको, बुडशील. गेली ना गळ्या इतक्या पाण्यात. त्याच्या पुढे तरी जाऊ. पैसे ते म्हणले काय करायचंय तुला पैशाचं? काय करायचं म्हणजे पैशासाठीच तर सगळं. अहो म्हणले काका मी चोर आहे. त्यांनी सांगितलं तू चोर मला दिल्लीत आल्यावर सांगायला लागलास, तुला तर मी जालन्यातच ओळखीलं तू चोर आहेस म्हणून. हो असं बोले हो. आणि मग पैसे कुठं ठेवीत होतात? अरे तुझ्या उशाला ठेवीत होतो. काय माझ्या उशाला? अहो माझीच पिशवी घेऊन उतरायचं काम होतं, तुमची पिशवी चापायची काहीच गरज नव्हती. माझ्या उशाचे पैसे आणि तुम्ही तिथं ठेवलेले, आणि मला उतरायचं कामच आहे, नुसती पैसे पिशवीच घ्यायचं काम होतं. काय पागल माणूस आहे मी? माझ्या उशाचे पैसे मला मिळाले नाहीत. त्यांनी सांगितलं तू पागल नाहीस, महाराष्ट्रातले सगळे पागल माणसं आहेत. अरे हृदयात परमात्मा असून सुद्धा दुसरीकडे शोधित बसते. जवळीच आहे परी भेटे ना, जवळीच आहे परी भेटे ना, जवळीच आहे. परी भेटे ना, जवळीच आहे. अविटा गे माया विटे ना, अविटा गे माया विटेना, अविटा गे माया विटेना, जवळीच आहे परी भेटेना, जवळीच आहे परी भेटेना, जवळीच आहे. परी भेटेना, जवळीच आहे. प्रमाण दिलं महाराज आमच्या काकडे महाराजांनी सुंदर तऱ्हेच. अविट गे माय विठेना, जवळी आहे परी भेटेना. हो जवळ असलेला परमात्मा भेटत नाही, आणि ही फसवणूक व्हावं लागली. आणि वर्षानुवर्ष माणसं मरतात, पण देव भेटी विना मरतात. म्हणून माझ्या नाथाला दया आली, आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या लोकाला सांगितलं बाबा हो, माझ्या मालकाच्या घरच्या उलट्या खुणा आहेत रे. नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याशी मोठी लागली तहान. पहिली खून उलटी केली त्या मायेनं, पाण्याला तहान लागली. आता पाण्याला कुठं तहान लागल का? पाण्याला तहान लागत नाही. पाण्याला तहान लागल्यावर पाणी पाणी कुठं पिईल? महाराज संतांचे उलटे शब्द ओळखण्याकरता संतांचीच कृपा व्हायला पाहिजे, त्याच वेळेस कळत असतं महाराज. त्यांची भाषा कळत नाही. खोटं सांगत नाही तुम्हाला. असे पायामध्ये बुटाडं घालून धाब्यावरती मेलेल्या जनावराचं मास्कण खाऊन आणि बोर्डावरती खडून लिहून पसायदान कळत नसतं. घोर तपश्चर्या व्हायला पाहिजे, त्या नियमात रागायला पाहिजे, आणि नंतर ती सद्गुरूची कृपा आणि संताची कृपा झाल्याच्या नंतर अर्थाची दृष्टी होते. अर्थ बोलाची वाट पाही, अभिप्राय अभिप्राय देवी, आणि मग भावाचा फुलोरा होत जाय मतीवरी. या पद्धतीनं कृपा व्हावी लागते महाराज, आणि ती संत कृपा झाल्याच्या नंतर अर्थ कळत असतो. नुसता अर्थ कळत नाही, नुसता अर्थ समजत नाही, म्हणून आपल्याला कळत नाही की हे संत काय बोलतात. पण संत इतकं उत्कृष्ट बोलतात महाराज, त्यांच्या बोलण्यात चुकी नसते. आम्ही लटके न बोलू वर्तमान खोटे, लटके गेले कटके ते गाडग्या एवढे राळे. उडत चिमणी चरत चाले, तिचे वाटी एवढे डोळे. अरे वाटी एवढाले डोळे आणि उडत चिमणी चरत चाले. आम्ही लटकं बोलत नाहीत, खोट्याचं खोटं बोलत नाहीत, खऱ्याचं खोटं बोलत नाही, खऱ्याचं खरं सांगणारे आम्ही आहोत. म्हणून संत कधीच महाराज चुकीचं बोलत नाहीत, पण आम्हाला अर्थ कळत नाही. काय करावं? आमच्या बुद्धीची कमतरता आहे म्हणून अर्थ कळत नाही. त्यांची कृपा आपण संपादन करावी, आणि मग महाराज त्यांची कृपा जर संपादन झाली तर नाथ महाराजाच्या घरी
गावोबा नावाचा एक 1.5 क्विंटलचा माणूस, 1.5 क्विंटलचा वजनाचा, नुसत्या पोळ्या खायला आलेल्या आणि 10-10, 12-12 पोळ्याचा मुर्दा पाडणारा. पण महाराज सरते शेवटी नाथ महाराज वैकुंठाला जात असताना, जलसमाधी करीत असताना एकनिष्ठ राहिलेल्या गावोबाच्या पाठीवर हात ठेवला आणि पायावर दर्शन घ्यायला लावलं. आणि महाराज कृपा झाली संताची. सांगितलं, गावोबा मी आता येतो, आता माझं राहिलेलं जे कवित्व आहे ते पूर्ण कर. आणि गावोबावर कृपा झाली महाराज. कपडे धुवायला राहिलेला आणि पुरणपोळी खायलेला राहिलेला गावोबानी अष्टग्रंथी आणि त्याच पद्धतीनं उत्तर रामायण पूर्ण केलं महाराज. नाथ महाराजाच्या शब्दाला शब्द, अजिबात कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. ही संतांच्या कृपेचं फळ आहे महाराज. संत कृपा झाली इमारत, असा भक्तीचा मळा फुलून येत असतो संतांच्या कृपेनं. म्हणून संतांची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करा. अर्थाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यात काही अर्थ नाही, फक्त त्यांची कृपा व्हावी एवढंच आहे. काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काही खंड येईल कर्मा. असं व्हावं महाराज, अशी अवस्था आपल्या ठिकाणी प्राप्त व्हावी म्हणून त्यांच्याकडं मार्गदर्शनाला. म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांनी एकच काम केलं महाराज. पाण्याला तहान लागली म्हणजे काय त्याचा सांकेतिक अर्थ सांगतो. ध्वन्यार्थ, मतितार्थ, रूढार्थ, व्यंजनार्थ, पदार्थ, पदशक्ती, जहद लक्षणा, अजहद लक्षणा, भागत्याग लक्षणा, लक्षित लक्षणा, षडलिंग, विभक्ती, प्रत्यय, समास, संधी, विग्रह, अन्वय, व्यतिरेक याच्या माध्यमातून अर्थ बाहेर काढावे लागतात महाराज. एक अर्थ नसतो एखाद्या शब्दाला. म्हणून ह्या ध्वन्यार्थानं लक्षणेनं त्याचा अर्थ काढलेला आहे. पाण्याला तहान लागली म्हणजे सुखरूप असलेल्या जीवाला सुखाचीच इच्छा निर्माण. आणि विषयाच्या दारात जीव भीक मागू लागला, मला थोडं सुख मिळेल का, मला थोडं सुख मिळेल का. नाथाला नवल वाटलं, अरे 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 पाण्याला तहान लागली की रे, पाण्याला तहान लागली. सुखरूप असलेला जीव सुखाची अपेक्षा करू लागला. नाथाला वाईट वाटलं महाराज. विषयासक्त जीव विषयाची अपेक्षा करतो. म्हणून श्रीमद भागवतामध्ये 11 स्कंदामध्ये नाथ महाराजांनी ज्या पिंगलेचं वर्णन केलं महाराज, ती पिंगला रात्रभर पुरुषाची वाट पाहते. विषयासक्ती वाढलेली आहे आणि तळमळते आहे. सरती शेवटी उत्तर रात्रीमध्ये पहाटच्या टाइमला महाराज तिच्या लक्षात आलं की पुरुषाची वाट पाहण्यापेक्षा परपुरुषाची वाट पाहावी. आणि अंतकरणातला परमात्मा तिनं जागा केला आणि त्या पुरुषाची वाट पाहायला सुरुवात केली. आणि एका घडीमध्ये दिवस उगवायच्या आत तर परमात्म्यानं तिला भेट दिली महाराज. आणि अंतरंगातला परमात्मा जागा झाला. बाहेरच्या विषयासक्तीमध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा कधी तृप्त होत नसते. कामे भोगे काम वाढे, इंदने अगिशी हकाकी चढे. म्हणून हा सुखरूप असलेला जीव सुखाची अपेक्षा करताना विषयाच्या दारात भीक मागू लागला. म्हणून नाथाला वाटलं पाण्याशी मोठी लागली. महाराज एके दिवशी एक मासा पोहत 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 मीराबाईच्या जवळ आल्यानंतर मीराबाईच्या पायाला स्पर्श केला. वृंदावनाच्या ठिकाणी घाटावरती बसल्या असताना आणि मीराबाईला त्या माशानं प्रश्न केला, ताई मला तहान लागली, मी पाणी कुठं पिऊ. कोण विचारतो? मासा. आणि माळकरी सोडून सगळ्याला माहितीये मासा कुठं राहतो. माळावर राहतो का झाडावर राहतो? कुठं राहतो? पाण्यात राहतो. छान उत्तर दिलं. बरेच महाराज लोक वाट लावल्याने दिसते तुम्ही. मासा पाण्यात राहतो महाराज. हो पाण्यात राहतो आणि पाण्याला सोडून मासा जगू शकत नाही. हो तुम्हाला पाण्याचा आणि माशाचा संबंध आहे. म्हणून मीराबाईला हसू आलं. पाणी मो मीन प्याशी, मोहे सुन सुन आवत हसी. ज्ञान बिना प्राणी भटकत है, कहा मथुरा कहा काशी. पाणी मो मीन प्याशी, मोहे सुन सुन आवत हसी. पाण्यात तहान लागली माशाला.
मग मीराबाईनं त्याला सांगितलं, असा सरळ सरळ पोहत गेलास तर तुला पाणी पिता यायचं नाही. कल्ल्यामध्ये पाणी घेशील, त्याच्यातला ऑक्सिजन घेशील, पाणी फेकून देशील, पण तुझ्या पोटात पाणी जाणार नाही. मग तुझ्या पोटात पाणी जाण्याकरता तू अशी उलटी उडी मार. म्हणून तुम्ही पाण्याच्या जवळ बसल्यानंतर मासे अशा उलट्या उड्या मारतात, त्यावेळेस त्या उलट्या उडीच्या प्रेशरनं त्याच्या तोंडात पाणी जातं आणि त्यावेळेस मासा पाणी पित असतो. पाण्यात राहूनही माशाला उलटी उडी मारल्याशिवाय पाणी पिता येत नाही. तसं माणसाला सुद्धा आतमध्ये परमात्मा असून, परमात्म्यात राहून, परमात्म्यामध्ये जीवन जगून सगळीकडून परमात्मा आहे, तरी सुद्धा माशासारखं आपल्याला कळत नाही. म्हणून आपल्याला उलटी उडी मारायची सांगितली. उलट उलट प्राण्या, उलट उलट माघारी उलट, आणि एकदा उलटून बघ. तुझा घोट पाण्यानं जर भरला तर तो आत्मा तुला भेटल. आत्मावारे दृष्टव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः. आणि अशा पद्धतीनं तुझं पूर्णपणे जीवन सुखी होईल. म्हणून बाबा तू एक काम कर, नाथाच्या घरची उलटी खून पाण्याशी मोठी, लागली तहान विठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई. आपल्या अभंगाचे सगळे चरण शिल्लक राहिलेत महाराज. वळचणीचं पाणी आड्याला कसं गेलं, बकऱ्या पुढं देव कसा कापला, हे सगळे एवढे मोठे ज्या खुणा आहेत सगळ्या मायेनं केलेल्या, एवढ्या खुणा सांगायला आपल्याला वेळ नाही. आणि एवढ्या खुणा सांगायच्या असल्या तर 10 दिवस सलग 10 कीर्तन ठेवावी लागतील. त्यावेळेस महाराज एक दिवशी पूर्ण चरणाचं सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही. विशाल मोठा प्रपंच आणि अर्थाचं अर्जन आहे. आणि 1 तासामध्ये 2 तासामध्ये मी सांगू शकत नाही. किंचित फक्त पहिल्या चरणाचा थोडक्यामध्ये मी भावार्थ सांगितलेला आहे. अजून शिल्लक राहिलेलं जेवढं राहिलंय तेवढं राहू द्यावा. कारण विहिरीत जेवढं पाणी आहे तेवढं पाणी पित नसते, तर आपल्याला तहान लागली तेवढंच प्यायचं असतं. नाही तर पोट फुटत ना, विहिरीत पाणी शिल्लक राहिलंय म्हणून. तसं आपलं चिंतन शिल्लक राहिलं म्हणून सांगत बसायचं नाही. जेवढं झालं तेवढं भरपूर झालं. आणि त्या अवस्थेतलं एकच चिंतन आहे की माघारी दृष्टी टाकून बघायची. म्हणून काही काहींनी माझ्या शब्दाला दुजोरा देण्यासाठी काही काहींनी डोळे झाकून मध्ये बघितलं बघितलं आणि झोपेमध्ये त्यांना कळलं की खरंच मध्ये परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं दर्शन झालं महाराज त्यांना, आत्मदर्शन झालं त्यांना. म्हणून ते आनंदित झाले. म्हणून जे झोपले नाहीत ते बिचारे, त्यांना आत्मस्वरूपाचा आनंद मिळाला नाही. आता ते घरी गेल्यानंतर आत्मसुखाचा आनंद भोगतील. निजानंद हे पै ब्रह्म ऐशे योगी जाणती वर्म. या रीतिरिवाजाप्रमाणे नाथाच्या घरची उलटी खुणे, पण ती संत कृपा झाल्याशिवाय आम्हाला उलटी पाहायला मिळणार नाही. म्हणून संतांना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली. हो, झालेली सेवा श्री गुरुजींच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या, तुमच्यासारख्या सोन्यासारख्या श्रोतृवर्गांच्या, अधिकार संपन्न टाळकरी वृंदांच्या आणि सर्व सेवेकऱ्याच्या आणि देणगीदाराच्या सर्वांच्या पायावरती ही सेवा समर्पित करून भगवान परमात्म्याकडे तुमच्यासाठी उदंड आयुष्य मागतो. कारण सेवा करणाऱ्या मंडळीला उदंड आयुष्य मिळावं. आणि माझ्या आजच्या कीर्तनाचं पुण्य खास तुमच्यासाठी समर्पित करून भगवंताकडे प्रार्थना करतो, यांना उदंड आयुष्य दे आणि यांच्याकडून अशीच भगवत सेवा घडू दे. सुख समृद्धी ऐश्वर्य धन धान्य आरोग्य तुम्हाला प्राप्त हो. आजच्या माझ्या कीर्तनाच्या पुण्याईनं मी माझ्याकडे हे पुण्य शिल्लक ठेवीत नाही, तुम्हा गावकरी मंडळीला समर्पित करतो, माझ्या टाळकरी मंडळीला समर्पित करतो. कारण टाळकरी मंडळी म्हणजे माझे पाठराखण करणारे भाऊ आहेत महाराज. खरी पाठराखण करणारे, ताल स्वराच्या बाबतीमध्ये पाठराखण करणारे, आणि ते बी हिस्सा न मागणारे भाऊ आहेत महाराज. बाकीचे भाऊ इळ्या खोरप्यासाठी भांडणं करते, तर माझे भाऊ निवांत उभे राहतात महाराज. आणि कशाचाच हिस्सा मागत नाहीत. माझ्या पाकिटातला सुद्धा मागत नाहीत. छानपैकी त्यांनी सहकार्य केलं, त्यांना हे उदंड आयुष्य लाभावं. आणि त्यातले त्यात आमचे काकडी महाराज
सुंदर तऱ्हेचं आपल्या परिसरातलं भूषण आहे महाराज हे, आणि परिसरामध्ये ते सेवा करतात. आणि आपल्या जालना जिल्ह्याला मिळालेली देणगी महाराज ही म्हणजे काकडे महाराज पाठ पाठांतर आणि त्याच पद्धतीनं कोणत्या टाइमला कोणत्या चाली म्हणायच्या हे आमच्या काकडे महाराजांनी ठरवावं. म्हणून माझ्या हृदयाचा ठेवा म्हणजे काकडे महाराज आहेत. कारण मी शिव आहे आणि ते शिवाजी आहे. कारण मी शिव आहे म्हणजे महादेव शिव आहे महाराज, म्हणून मी शिव आहे आणि ते शिवाजी आहेत. म्हणून आमचं नातं असं तार लागलेलं हृदयाचं नातं आहे महाराज. असं तुमचं बी माझं नातं आहे महाराज. जीव पण टाकून देऊन शिव पण भोगण्याकरता तुम्ही सुद्धा यायचंय. म्हणून तुम्ही माझे सर्व नातेवाईक आहात. म्हणून तुम्हाला ही उदंड आयुष्यातून भक्ती घडावी आणि परमात्म्याची यथार्थ भक्ती निरसी भक्ती घडावी. निरसी भक्ती. निरे कोणापाशी आहे एक रज तरी द्या रे मज दुर्बळाशी. कारण पाणी टाकून दूध विकणारे पुष्कळ आहेत पण निरस देणारे नाही. असं तुम्ही निरसा परमार्थ करा महाराज. निरसा परमार्थ छान पैकी त्या निरशा दुधाची पुष्टी अंगावरती येत असते. आणि अशी पुष्टी आनंदाची पुष्टी अंगी आणि श्रोते संगी उद्धरती. अशी पुष्टी अंगावर यावी अशी अभ्यर्थना प्रार्थना परमात्म्याच्या चरणी करतो. मारुतीराजाच्या चरणी करतो. माझ्या शब्दाला विराम देतो.